शेतकरी नेत्यांच्या आंदोलनानंतर काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली। 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे। 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून 25 जूनपर्यंत हा निवडणूक कार्यक्रम संपणे अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे। या निवडणुकीत थेट सर्वसामान्य मतदारांचा सहभाग नसतो। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करत असतात। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक अडसर ठरणार की नाही याबाबत संभ्रम आहे। याबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून 30 जूनपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। काही दिवसापूर्वीच याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल। कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली असून अधिकची माहिती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला। त्यानुसार विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीची मतमोजणी येत्या 22 जूनला होणार आहे। त्याचवेळी नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे। राज्यातील बहुतांश स्थानिक निवडणुका पार पडल्या आहेत। निवडणुका होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 75% किंवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत। या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांबाबत प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला होता। या प्रस्तावाआधारे निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी घोषित केला। दरम्यान महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे 2022 मध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून गेले होते। मात्र 2024 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला। नागपूरच्या जागेची मुदत 1 जानेवारी 2028 रोजी संपत आहे। त्यामुळे नागपूर पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेचा जेमतेम 1.5 वर्षाचा कालावधी मिळणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।